नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। वंचित मविया जायचा प्रयत्न करतेय, मविया काही त्यांचे दरवाजे उघडायला तयार नाही, असंच आत्तापर्यंतचं चित्र आहे। जो काही दिंडी दरवाजा आंबेडकरांच्यासाठी मवियाने उघडलाय, त्या दिंडी दरवाजातून पाठवलेले प्रवक्ते हे अपमानास्पद होऊनच परतलेले आहेत। आंबेडकरांचं महत्त्व या निमित्ताने होईल तितकं कमी करायचा प्रयत्न मवियाच्याकडून होताना दिसतोय। आंबेडकर याने निश्चित दुखावले गेले आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि ताज्या घटनाक्रमामध्ये तर मवियातून आंबेडकर मागत असलेल्या जागांच्या पेक्षा खूप कमी जागा देऊ केल्या आहेत असं समजतंय। जवळपास किंबहुना फक्त 4 जागा या मवियाकडून आंबेडकरांच्यासाठी अर्थात वंचितसाठी सोडल्या जातील असे संकेत दिले जात आहेत। संजय राऊतांच्या माध्यमातून ही बातमी समोर येते, पण यातला पुढचा मुद्दा असा की या अशा प्रकारच्या वक्तव्यांना मवियातून अधिकृत कधीच दुजोरा दिला जात नाही। आणि इथूनच सुरू होतो तो वंचित विरोधी बातम्यांना माध्यमांमध्ये पेरण्याचा प्रकार। वंचित विरोधी बातम्या माध्यमांमध्ये पेरून आंबेडकरांना सतत डिवचत राहायचं आणि काहीही करून आंबेडकर मागत असतील त्याच्यापेक्षा कमी जागांवर यायला त्यांना जेरीस आणायचं, असा तर हा डाव नाही ना। आंबेडकरांनी आतापर्यंत एकदा नव्हे दोनदा मवियाला जेरीस आणलेलं आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरांनी जितकी मतं घेतली तितकीच मतं ही अनेक मवियाच्या उमेदवारांच्या पराभवाला कारण ठरली। विधानसभेतही चित्र यापेक्षा काही फारसं वेगळं नव्हतं। या दोन्ही प्रयत्नात आंबेडकर तसं पाहायला गेलं तर स्वतः यशस्वी ठरले नाहीत, पण MIM मात्र एका जागी लोकसभेत यशस्वी ठरली। परिस्थिती बदलायची चिन्ह असताना आणि आंबेडकर स्वतःहून मोदी विरोधात आपण आहोत हे सांगायचा प्रयत्न करत असताना मोदी विरोधकांची आघाडी, जी देशातल्या आघाडीच्या आधी मविया म्हणून महाराष्ट्रात जन्माला आली, ती आंबेडकरांना सोबत घ्यायला घाबरतीये की आंबेडकरांना सोबत घेऊन उंट तंबूत घुसल्यावर तंबूची होणारी अवस्था ही मवियाला पुरती कळतीये, असा इथे प्रश्न उपस्थित राहतो। प्रकाश आंबेडकर दलितांचे नेते म्हणून महाराष्ट्रात प्रस्थापित होऊ पाहत असताना त्यांच्या विरोधात शरद पवारांचं राजकारण एका पातळीवर आहे। याच्याही आधी आंबेडकरांच्या वडिलांना पवारांच्या राजकारणामुळे तुलनेने कनिष्ठ असलेल्या व्यक्तींच्या हाताखाली काम करायला लागणं हेही राजकारण आहे। आणि या सगळ्या राजकारणाचेच परिणाम आत्ताच्या सारीपाटावरच्या फिरणाऱ्या सोंगट्यांमध्ये आहेत का? आणि याचबरोबर मवियात आंबेडकर असतील तर आणि नसतील तर काय फरक पडेल हेही तपासायला हवं।